शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. कलिंगड, केळी, पेरू अशा विविध फळबागांच्या सक्सेस स्टोरी तुम्ही बघताच आहे. आणि आजचा हा जो पण प्लॉट आहे तो कलिंगडचा एक बाहुबलीचा व्हिडिओ आहे, ज्याची पहिली लिंक किंवा ही जी रोपं त्या कलिंगडाच्या पिकात आंतरपीक म्हणून लावलेल्याची एक लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये. तिथं त्यावेळेची परिस्थिती काय होती आणि आज ज्या बागेत आम्ही बसलोय ह्याच कलिंगडच्या बेडमध्ये किंवा त्याच बेडवर ही तर पपईची रोपं लावली होती. आणि त्या पद्धतीचं ही आजचं हे सगळे व्यवस्थापन. आणि माझ्यासोबतचे जे शेतकरी आहेत ते इसाक शमशुद्दीन इनामदार, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर इथले शेतकरी आहेत. आता साधारणपणे एक सात महिन्याची पहिला तोडा आपण 7 महिने 10 दिवस 7 महिने 10 दिवसामध्ये पहिला तोडा इथला हार्वेस्टिंग झाला. आणि ही सगळी स्टोरी पपईची तर आपण सांगणारच आहे किंवा तुमच्यापर्यंत सगळी माहिती पोहोचणारच आहे. पण त्याच्या आधी एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगायची की एक कलिंगडातलं जे आंतरपीक होतं त्या आंतरपिकाचं काय व्यवस्थापन झालं म्हणजे ती स्टोरी तर राहायचं आहे. पण त्या काय म्हणू आपण ज्यावेळेस आम्ही ती शूटिंग काढली नंतरपासून पपईचं काय व्यवस्थापन झालं हे सगळे आजच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. तर इसाक भाई तुमचं पूर्ण नाव आणि तिथला पत्ता सांगायचं. ठीक आहे. नमस्कार, माझं नाव इसाक शमशुद्दीन इनामदार, मुक्काम पोस्ट कासेगाव, तालुका पंढरपूर. आणि जी मी आतापर्यंत माझं एकच पीक होतं की स्वप्नानं की फक्त पपईचं. पपई माझं स्वप्न सगळ्यात मोठं पपई स्वप्न होतं, ते माझं साकार झाला. तर आता ऐका की सांगतो तुम्हाला, आत्ताची घडीला ह्या सिच्युएशनला आपल्याकडं सगळं क्षेत्र किती आहे वैयक्तिक तुमचं? सगळं क्षेत्र माझ्याकडे आता सध्या 25 एकर आहे. बर, त्या 25 एकरामध्ये आत्ताच्या घडीला काय काय पीक आहेत? आता सध्या ऊस आहे, पहिलं पपई कलिंगड होतं, नंतर पपई, परत केळी, असं एक पीक घेतलं. आता आपल्याकडे ऊस आहे, केळी आहे, पपई आहे, कलिंगड होतं. आता डिसेंबर मध्ये परत आपण नियोजन चालू आहे मिरची आणि कलिंगडचं. म्हणजे तसं म्हणलं तर कासेगाव हे नाव द्राक्षासाठी एकदम माझ्यामध्ये खूप जुनं नाव आहे. एक नाव होतं कासेगावचं आहे. पण आणि ह्या सगळ्या बाबीमध्ये एक जे व्यवस्थापन करताना कुठंतरी जी पारंपरिक शेती किंवा जी एकच पीक त्या गावाच्या नावाशी जोडले गेलेलं होतं द्राक्ष, त्याला कुठंतरी एक थोडीशी वेगळी वाट देत ह्या इसाक भाईंनी ही पिकं सक्सेस करून दाखवलेली आहेत. आत्तापर्यंत कलिंगडचं व्यवस्थापन असेल, पपई असेल, आता केळीचं व्यवस्थापन आहे. आज 2.5-3 महिन्याची केळी आहे, म्हणजे आपल्या रोपं दिल्यापासून हार्वेस्टिंगपर्यंतचं नियोजन आहे त्या केळीला. आणि तीच केळी आज बघण्यासारखी सुद्धा आहे की ह्या पपईच्या समोरच्या बाजूलाच ती केळी आहे. आज 2.5 महिन्याचा फक्त प्लॉट आहे. आत्ता छातीच्या लेवलनी ती झाडं आहेत. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनच सांगतो आज की येणाऱ्या एक साधारणपणे जास्त काही 8 ते 9 महिन्यामध्येच तुम्हाला ह्यांच्याच बागेचे केळीचे घड आणि ह्याच शेतकऱ्यांसोबतची सक्सेस स्टोरी केळीची पण बघायला मिळणार आहे. पण तत्पूर्वी आता हा पपईचं हे सगळं जे व्यवस्थापन आहे तर ह्याच्यात ही सगळी सक्सेस स्टोरी सुरू करण्यापूर्वी किंवा ह्यांनी जी काय व्यवस्थापन केलं आहे हे सुरू करण्यापूर्वी ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही काय क्वालिटीचा माल आहे. ही 15 नंबर व्हरायटी, 15 नंबरची ही व्हरायटी आहे. कलिंगड पिकातलं आंतरपीक आहे आणि तिथपासूनचं सगळं व्यवस्थापन आहे. त्या पपईचं जर व्यवस्थापन तुम्हाला करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे त्याचं व्यवस्थापन करत असताना कुठेही थोडंसंही दुर्लक्ष झालं नाही पाहिजे. अशा पद्धतीनं आज 7-8 महिन्याचे पण व्हायरसचं प्रमाण हे अत्यल्प आहे. अत्यल्प म्हणतो मी, नाही असं म्हणत नाही. पपई म्हणलं तर व्हायरस येणार हा ठाम गोष्ट आहे. पण त्याला निर्मूलन हा शब्द नाही आहे. म्हणजे आपण म्हणू ना, आपण पूर्ण जसं ते शुगर म्हणतो की कंट्रोल करू शकतो शुगरवाल्याचं आजार शुगरवाल्याचा, पण त्याचं उच्चाटन करू शकत नाही किंवा हे करू शकत नाही तसं. पण आज जरी प्लॉट बघितला तर हा जवळजवळ 2600 रोपांचा प्लॉट आहे आणि अत्यल्प असं प्रमाण आहे व्हायरसचं. मालाची साईज क्वालिटी जर बघितली तर आज पाठीमागं फळं बघू शकता तुम्ही, माझ्या साईडला झाड आहेत किंवा ह्याच्या आधी पण तुम्ही शूटिंगमध्ये बघितलं असेल. मिनिमम आजच्या ह्या स्लॉटला किंवा आजच्या ह्या स्थितीला येणाऱ्या 1 महिना 1.5 महिन्यापर्यंत हीच झाड 35 ते 40 किलोची ॲव्हरेज सहजासहजी देईल. पपईचं झाड हे आपल्या मेंटेनन्सवर त्याचं उत्पन्न अवलंबून असतं. भविष्यात ह्यांना जर वाटलं की अजून चांगल्या पद्धतीनं पुढे रेट मिळतोय
तर त्या पद्धतीनं त्याची डेव्हलपमेंट किंवा त्याला जे व्यवस्थापन आहे ते दिलं जाईल. आणि तिथनं पुढं तसं बघायला गेलं तर मग पपईचे काही ठिकाणी 100 किलो सुद्धा उत्पन्न एका झाडापासून काढता येतं. पण तेवढं त्या शेतकऱ्याचे मेंटेनन्स पण करण्याची तयारी पाहिजे आणि तिथनं पुढचा काळ त्या पिकासोबत मॅनेजमेंट करण्याची तयारी असली तर होतं. पण मिनिमम जास्त मोठं कॅल्क्युलेशन म्हणू किंवा जास्त अतिशोक्ती शेतकऱ्यांना आपण कधी सांगत नाही. आज 35 ते 40 किलोचं ॲव्हरेज हे तर सहजासहजी तुटेल अशी ही आजची परिस्थिती. तर हे सगळ्या व्यवस्थापनात आत्ता तुम्ही सांगितलं की आपल्याकडं पपई आहे, ऊस आहे, केळी आहे. आता ही जी पपईचं क्षेत्र आहे तर ह्या पपईच्या क्षेत्रात आपण कलिंगडचं जे व्यवस्थापन केलं होतं ते साधारणतः कलिंगडची रोपं कधी लावली होती आपण? 18 फेब्रुवारी 2022. 18 फेब्रुवारी 2022. आणि तिथनं परत पपई किती लावली होती? तिथून 15 दिवसांनी आपण पपई लावली. म्हणजे पपईची तारीख 1 मार्च 2022. आजच्या तारखेला 7 महिने, आजच्या तारखेला 7 महिने 20 दिवस झालेत, परंतु पहिला तोडा आपला 7 महिने 10 दिवसाला झाला. हार्वेस्टिंग झाला. किती 3 टन निघाला? 3 टन निघाला. पहिल्या पालवणी 3 टन. पहिली पालवणी 3 टन निघाली 7 महिने 10 दिवसामध्ये. आणि कलिंगड तर मला वाटतं 60 दिवसात. 60 दिवस 60 दिवस, त्यातली जरी 1.5 महिना वजा केला तसं म्हणलं तर सेपरेट पपईचं व्यवस्थापन हे कलिंगड निघाल्यानंतरच चालू केलं सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर बी मला वाटते 15 दिवस ते, कारण कलिंगडचं सगळं स्वच्छता करून ते बाकीच्या गोष्टी कलिंगडच्या वेळी स्वच्छ करेपर्यंत 20 दिवस आमचा काळ तुटला लेबरमुळं. त्या ठिकाणी थोडी दिरंगाई झाली, नाही तर त्याच्यानंतर आम्ही कुठं थांबलोच नाही. तर हे सगळ्या व्यवस्थापनामध्ये सांगायचंय की रिले क्रॉपिंग पॅटर्न म्हणून आपण त्याला, म्हणजे एक पीक अस्तित्वात असताना दुसरं पीक घ्यायचं. आणि ही काही सगळ्यांना जमते अशातली पण काय गोष्ट नाही. म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्पष्ट सल्ला देतो शेतकऱ्यांना. त्या शेतकऱ्याचं रान, पाणी, जमीन, हवामान, तिथली परिस्थिती आणि व्यक्तिगत त्या शेतकऱ्याचं नुकसान सहन करण्याची ताकद, ह्या सगळ्या गोष्टीवर अवलंबून आंतरपिकाची निवड केली पाहिजे. म्हणजे आंतरपीक आज जरी इनामदार बंधू इथं सक्सेस झाले असतील कलिंगडमध्ये पपई लावून, तर बाकीचे शेतकरी होतील असं स्पष्ट सांगता येत नाही. याचं कारण पण तसंच आहे, त्यावेळेची सिच्युएशन ही जी होती ती उन्हाळ्यातली होती. म्हणजे बरेच शेतकरी काय करतात, मग ह्या शेतकऱ्यांनी त्यात आंतरपीक लावलं, मग मी ती लावतो, मग काय होतं, मुख्य पीक बाजूला राहतं आणि त्या मुख्य पीक बाजूला राहतं. त्या छोटं जे शॉर्ट टर्मचं पीक आहे त्याच्यामध्ये काहीतरी गडबड झाली, मग ते आंतरपीक मुख्य पण येत नाही, अंदुय्यम पण येत, दुसरं पण येत, अशा बऱ्याच गोष्टी होतात. तर आंतरपीक घेताना केळीमध्ये असेल किंवा पपईमध्ये असेल, कलिंगडातला असेल, तर थोडंसं विचारपूर्वक शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. आणि हे आज जरी ह्यांचं सक्सेस दिसत असेल तर त्या पाठीमागं कष्ट आहेत. म्हणजे हे काय नुसतंच आंतरपीक घेतलं म्हणून एवढा फायदा दिसतोय, पण जितकी मोठी रिस्क असती तितकं मोठा म्हणजे त्याचं ही पण असते, त्याच्या पाठीमागचे कष्ट पण असते. लावलं आलं असं नाही. तेच की सहज म्हणजे हे काय म्हणू आपण, योगायोगाच्या गोष्टी नाही आहेत, हे कष्टाच आहे. म्हणजे ही काय फळं म्हणा प्युअर, म्हणजे ही इथं ऑप्शनच नाही. जर तुमच्याकडं इथं कष्ट करण्याची तयारी नसेल ना, तर अशी पिकं आंतरपिकं घेऊन 2-2, 3-3 पिकं एकदम चांगल्या पद्धतीनं मॅनेज करणं एवढं सोपं नाहीये. तर एक छोटंसं आपल्याला फ्लॅशबॅक सांगा, काही लोक व्हिडिओ बघतील नाही बघतील. बाहुबलीचा एक सक्सेस स्टोरी आहे यांची, की ज्यामध्ये मी स्वतःच ह्याच बेडवर इथंच बसून तुम्हाला पाठीमागची पपईची रोपं दाखवली होती त्या शूटिंगमध्ये. आणि तेच ठिकाण आहे जिथं आम्ही तिथं बसलो होतो. तर एक आपलं त्या कलिंगडाची एक छोटीशी सारांश सांगा की काय झालं कलिंगडाचं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण भाऊजींच्या म्हणण्याप्रमाणे पपई लावण्याचं आमचं एक नियोजन होतं, परंतु त्याच्यामध्ये आपल्या खर्चासाठी किंवा एक पीक परवडत नाही म्हणून आपण आंतरपीक घेण्याच्या एका शोधामध्ये होतो. तर आमच्या काही मित्रांनी, विश्वजित आणि सुहास यांनी सांगितलं की कलिंगड तुम्ही घेऊ शकता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही फिरलो आणि कलिंगड घ्यायचा आमचा विचार झाला. मग ह्याच्यासाठी काही प्लॉट फिरल्यानंतर आपण बाहुबली ही व्हरायटी कलिंगड लावण्यासाठी निवडली. मग ह्या बाहुबली कलिंगडची लागण आपण 18 फेब्रुवारी 2022 रोजी केली. त्याच्यानंतर याच प्लॉटमध्ये, त्याच बोधामध्ये आपण ठीक 15 दिवसांनी 1 मार्च 2022 रोजी ह्या 15 नंबर पपईची आपण लागण केली. त्याच्यानंतर कलिंगड
हे उत्तमरित्या त्या ठिकाणी आलेले. किती दिवसात आलं कलिंगड? कलिंगड हे 57 दिवसामध्ये आपलं परिपूर्ण झालं. 57 दिवसात हार्वेस्टिंग झालं. आणि थोडस त्याचं फक्त आर्थिक कॅल्क्युलेशन सांगा, खर्च किती झालता आणि पैसे किती झाले? 18 फेब्रुवारी लागण केल्यानंतर आपलं साधारणतः 16 मार्च 2022 रोजी कटिंग सुरू झालं. त्याच्यामध्ये आपला एकंदरीत 49 टन आपला ॲव्हरेज निघालं. 49 टन. परंतु ह्या 49 टनामधून 44 टन हा 1 नंबरचा माल होता. त्याच्यातील फक्त 4 ते 5 टन फक्त आपला 2 नंबरचा माल निघाला. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 4 लाख रुपये आपल्याला उत्पन्न मिळालं एकूण. आणि त्याच्यातील खर्च साधारणतः 1,60,000च्या आसपास आपला एवढ्या 2.5 एकराला खर्च झाला 57 दिवसात. पपई आंतरपीक असताना 57 दिवसात 4 लाख रुपये मधनं 1.5 लाख रुपये वजा केले तर जे राहिलेला निव्वळ नफा झाला होता आपला त्यावेळेस. म्हणजे सुरुवातीला बऱ्यापैकी आपण ते कव्हर केलं होतं. 2 महिन्यातच तिथला म्हणजे हा विषय संपला आणि तिथनं परत पपईचं व्यवस्थापन चालू झालं. तर आता हे पपईचं व्यवस्थापन करत असताना अंतर आपलं 9x5 आहे. तर आता ही फवारणी तुम्ही ट्रॅक्टरनेच करता ना, म्हणजे अंतर जास्त ठेवण्यापाठी बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडेल ना, म्हणजे की अंतर कसं काय जास्त ठेवलेलं आहे? आपलं मुख्य पीक पपई हे घेण्याचं उद्दिष्ट होतं. त्याच्यामध्ये आपण कलिंगड घेतलं, ही गोष्ट खरी आहे. परंतु पपई हा दीर्घ काळाचं पीक असल्यामुळं आपल्याकडे मॅनपॉवर कमी असल्यामुळं आम्ही फवारणीसाठी ट्रॅक्टर आतून जावा किंवा ट्रॅक्टरद्वारे फवारता यावं म्हणून आपण 2 पट्ट्यामधील अंतर हे 9 फूट ठेवलं आणि 2 झाडामधील अंतर 5 फूट ठेवलं, जेणेकरून आम्ही आज ट्रॅक्टरद्वारे फवारू शकतो. आणि ही गरज पण आहे. म्हणजे आज एवढं काही सगळ्या जगापुढचा प्रश्न आहे लेबरचा. शेतीसाठी आज मजूर मिळणं इतकं कठीण झालं आणि त्यामुळेच ही निर्णय घेतला. हे सगळ्या व्यवस्थापनामध्ये पपईला शेणखताची मात्रा आपण किती घातली? स्पेशली पपईला काही घातली नाही. सुरुवातीला ज्यावेळेस आपण कलिंगड आणि पपईसाठी बेड बनवत होतो त्याच्यामध्ये 2 टेलर मळी, ज्याच्यामध्ये 15 टन मळी आणि 4 टेलर गावखत असे 6 टेलर एकाच एक मिश्रण करून ते आपण बोहदामध्ये अगोदर भरून घेतलं. त्याच्यामध्ये भेसळ वगैरे टाकून ते मुजून घेतलं आणि मग आपण त्याच्यावर मल्चिंग करतो. साधारणतः टोटल प्लॉटला किती एकराचा प्लॉट आहे? हा 2.5-3 एकराचा आहे. 2.5-3 एकरामध्ये साधारणतः किती टन म्हणलं? 15 टन मळी तिथं वजन करून येते आणि 4 टेलर फुल गावखत. तर एवढं सगळं व्यवस्थापन 6 टेलर आहे की नाही? 6 टेलर. आणि प्लस पॉईंट पण एक असा आहे का इथं पहिली डाळिंबाची बाग होती बरोबर, आणि डाळिंबाची बाग ही किमान मायामध्ये 7-8 वर्ष तरी होती, 7 ते 8 वर्ष होती. त्यामुळं ह्या जमिनीचं खस म्हणू किंवा ह्या जमिनीला बागायती इतर किंवा व्हेजिटेबल पिकच माहीत नाहीत थोडक्यात. त्यामुळं पण इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला. आंतरपीक असून सुद्धा दोन्ही पिकं सक्सेस झाली. आता बरेच काय होतं 2 गोष्टी करायला गेल्यावर एक गोष्ट थोडीशी कमी जास्त होती, तसा प्रकार होतो. पण दोन्ही गोष्टी जुळवल्या म्हणजे एका दगडात 2 पक्षी सहजासहजी इथं मारता आली तसा प्रकार आहे. तर हे सगळं व्यवस्थापन करताना इथल्या रानाची क्वालिटी ती 1 नंबर आहे. त्यानंतर शेतकऱ्याचे कष्ट आहेत आणि त्यासोबतचं मार्गदर्शन हे ह्या सगळ्या बाबी आणि त्यासोबत निसर्गाची साथ, हे सगळ्या गोष्टीमुळं आज एवढ्या पद्धतीनं कलिंगडचं क्वालिटी असेल, त्याचं आर्थिक उत्पन्न असेल. आज पपई आहे, पपईचं त्याच पद्धतीने व्यवस्थापन आहे. भविष्यात केळी आहे, त्या केळीचं पण तेच व्यवस्थापन आहे. मी सुरुवातीला बी सांगितलं की कासेगाव द्राक्षासाठीचं नाव असून कुठंतरी एक वेगळा नवीन मार्ग, नवीन पिकं, नवीन ह्या गावात ह्या पिकाची ओळख करून द्यायचं काम इसाक बहिणींनी केलेलं आहे. आणि त्याचा मला पण खरंच अभिमान वाटतोय की जे पण इथं आपण करतोय त्याला 100% यशच मिळते. कुठलंही पीक आता नवीन प्रायोगिक तत्वावर कधीच माहित नाही. इथं केळी माहित नाही, पपई माहित नाही, तरी पण एक म्हणजे कधी वडलं पाहिजे काय केलं नाही तेव्हापासून काय नाही. ऊस आणि बाकीच्या डाळिंब. तर सांगायचं एक उद्देश आहे की कुठेतरी एक नवीन वाट जे द्राक्षासाठी नाव प्रसिद्ध आहे त्याला करून दाखवले किंवा पपई एकदम सक्सेस करून दाखवली, केळी सक्सेसच आहे, कलिंगड सक्सेस आहे, भविष्यात मिरची ह्या पिकांची सुद्धा निवड केलेली आहे. आणि शेतकऱ्यांना पण मला हेच सांगायचं आहे की जर आपल्याकडं 30 पिकं 30 पारंपरिक पद्धतीने आपण जर करत राहिलो, एक नवीन वाट नवीन मार्ग जर नाही निवडला तर मग परत शेती अडचणीतच आहे, शेतकरी गरीबच आहे, शेती न परवडणारा धंदा आहे, अशा गोष्टींची किंवा अशी उत्तरं यायला चालू होतात. तर हे सगळं व्यवस्थापन करताना
आतापर्यंत आपण पपईसाठी किती डोस टाकलेत, म्हणजे त्यात तुम्ही सुरुवातीचं कलिंगडचं सुद्धा इन्क्लूड करून सांगा. सुरुवातीला कलिंगड आणि पपई लावते वेळेस गावखत टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एकदा भेसळ रासायनिक खतात भेसळ भरला सुरुवातीला त्याच्यावर आपण मल्चिंग पेपर अंतरायच्या अगोदर त्याच्यामध्ये कलिंगड आणि पपई लावली. कलिंगड ज्यावेळेस आपलं हार्वेस्टिंग झालं साधारणतः 57 ते 60 दिवसामध्ये हार्वेस्टिंग झालं. त्याच्यानंतर एक 20-25 दिवस गेले आमचे ते वेल वगैरे घाण काढण्यामध्ये आणि त्याच्यानंतर एक भेसळ डोस भरला. त्याच्यामध्ये MOP 1846 अमोनियम सल्फेट किंवा केराडिक्स अशा एक 15-16 बॅग आपण ह्याच्यामध्ये भेसळ डोस स्पेशली पपईसाठी भरला आणि तो भेसळ डोस भरून आपण पपई बांधणी केली. तर ती झाली बांधणी. आता टोटल आजच्या ह्या घडीपर्यंत टोटल भेसळ डोस किती झाले? पहिला लागणीच्या वेळेस मल्चिंग मधला, दुसरा कलिंगड हार्वेस्टिंग झाल्यानंतर घाण स्वच्छ करून आणि तिसरा आता फळाचा डोस म्हणून एक महिना झालाय साधारणतः जुलै 1च्या वेळेस ऑगस्ट 1च्या वेळेस फळाचा डोस हा तिसऱ्या पद्धतीने झाला. आणि माझ्या मते ह्याच्यानंतर भेसळ डोस हा विषय नाहीये. कलिंगडच्या पहिल्या भेसळ डोस पासून आज फळाच्या डोस पर्यंत असे 3 भेसळ डोस झाले. त्यातला मी तर पहिला डोस हा कलिंगडलाच गेला असं संपू. कलिंगड 2 भेसळ डोस मध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीची बाग आहे. आता ह्यात आणखीन एक सांगायचंय, वॉटर सोल्युबल काय खत वापरली आपण? वॉटर सोल्युबल मध्ये काय नाही वापरलं, कधीच नाही वापरलं. म्हणजे ही अतिशयोक्ती नाही शेतकरी बंधूंनो. म्हणजे केळीच्या पिकामध्ये पण मी सांगतो की बॅगा हा विषय नसतोच आहे माझा. आज 10 वर्षाचा जरी एक्सपिरियन्स असेल तर पाठीमागे कितीतरी शेतकऱ्यांचे सक्सेस स्टोरी आहेत. त्या शेतकऱ्यांना तुम्ही विचारू शकता की वॉटर सोल्युबल खत हे मी केळी पिकाला पण देत नाही आणि आज पपई पिकाला पण इथं न देता कलिंगडला 100% दिलं. म्हणजे कमी काळाचं पीक आहे आणि देण्याची किंवा त्या गोष्टी तिथं मॅनेज होत नाहीत म्हणून दिलेल्या गोष्टी. पण जी पिकं बागायती आहेत किंवा ज्याला जे खताचं व्यवस्थापन पाहिजे, ज्या पट्टीत पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्च कमी. आज जर बॅग जर सोडायची म्हणलं तर आज जवळजवळ 2-2.5 हजार झाडं म्हणलं तर 5 ते 6 हजार रुपये एका बॅगेची आणि आठवड्याला तेवढ्या 2-2, 3-3 बॅगा शक्य नाही सोडणं शेतकऱ्यांना. मग तो खर्च अनाठाही होतोय. तर भेसळ डोस हे पपईसाठी, स्वतंत्र पपईसाठी 2 भेसळ डोस झालेत आणि 15 ते 20 दिवसाला आळवून. आणि फवारण्या आतापर्यंत किती झालेल्या? फवारण्या साधारणतः 10 दिवस 11 दिवसाला एक फवारण्या मी घेतो. साधारणतः कलिंगड ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते कलिंगड बरोबर त्याला झालं. ती काय किरकोळ होतं. स्पेशली त्यावेळेस कलिंगड पपईसाठी काहीच घेतलं नाही. जे कलिंगडसाठी होतं तेच त्याला भेटलं. आणि कलिंगड काढल्यानंतर मात्र 10 दिवसाला 12 दिवसाला आपण फवारण्या केल्या ट्रॅक्टरच्या साह्याने. तर आतापर्यंत किती झाल्या असेल फवारण्या? आतापर्यंत साधारणतः एक 15च्या आसपास फवारण्या झाल्या असतील. 7 महिन्यात. 7 महिने 12 ते 15. 7 महिन्यात एक 15 एक फवारण्या आणि साधारणतः 3 भेसळ डोस कलिंगड धरून आणि आळवण्या एक 15 दिवसाच्या अंतराने. म्हणजे अशा ह्या पद्धतीचं सगळं व्यवस्थापन आहे. अतिरिक्त कुठल्याच खतांची मात्रा वापर केलेला नाही. एवढ्या चांगल्या सुंदर पद्धतीची क्वालिटी ह्या सगळ्या गोष्टी दिसतात आहे. आज हार्वेस्टिंग होतं. आज 17 रुपये प्रमाणे इथलं हार्वेस्टिंग झालेलं आहे. आता हे सगळ्या बाबीमध्ये आता येऊ आपण खर्चाकडे. खर्च आपलं खताचं व्यवस्थापन झालं, फवारणी सांगितलं. आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडेल की मी ह्यात खतं काय फवारली, काय औषधं दिली, का सांगत नाही. तर प्रत्येक शेतकऱ्याचं रान, जमीन, पाणी, हवामान, परिस्थिती वेगळी आहे. बघून त्याला ऑब्झर्व करून त्याला देणं गरजेचं. नाहीतर बरेच जण काय करतात, असं छापील शेड्यूल, हे घ्या पपईचं शेड्यूल 1 वर्षभर नाही, चुकीचं आहे ना. म्हणजे काय होतं, इथली परिस्थिती माहित नसती. आज सांगली सारख्या ठिकाणची परिस्थिती वेगळी आणि लातूर सारख्या, तिथं लातूर सारख्या ठिकाणी उन्हाळ्यात प्यायला पाण्याची कमतरता. पण अशा हा जसा बदल आहे तसा पिकामध्ये, शेतकऱ्यामध्ये, व्हरायटीमध्ये, अंतरामध्ये, जमिनीत, हवामानात, आजूबाजूच्या परिस्थितीत सगळीकडे बदल आहे. म्हणून एकच शेड्यूल कुठल्याच शेतकऱ्याला हे समान लागू होत नाही. त्या परिस्थितीनुसार, तिथल्या ह्याच्यानुसार कोण आंतरपीक लावते. आता ह्यांची इतकी सुंदर पपई, आश्चर्यच वाटणार आहे ऐकणाऱ्या शेतकऱ्यांना की फक्त 2-3 भेसळ डोसवर एवढ्या चांगल्या पद्धतीची पपई आली. नंतर लोक 4 दिवसाला 5 दिवसाला वॉटर सोल्युबल खतन, हे तेन, अमुकन तमुकन, कॅन्डन, हे असं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं एक व्यवस्थापना पाठीमागचा एक उद्देश मी सांगतो शेतकऱ्यांना की आपण कुठल्याही एका कंपनीचा टिळा लावून मार्केटिंग
किंवा जाहिरात करत नाही. अजिबात. निव्वळ व्यवस्थापन म्हणजे प्रॉपर व्यवस्थापन. ह्याच्यामध्ये असंच नाही की फक्त एकच कंपनी आहे मग ते नाही तर तुम्ही बघता म्हणजे बऱ्याच ठिकाणी बघितलं जातं एकच आमचं कॅन्ड वापरलं त्यामुळे एवढी मोठी पपई झाली असं होत नाही. ह्याला सगळ्याकडनं साथ पाहिजे, शेतकऱ्याचे कष्ट पाहिजेत, प्रॉपर नियोजन पाहिजे, करण्याची पद्धत पाहिजे, वेळच्या वेळ सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि त्या सगळ्याचा परिपाक असतो की ही अशा पद्धतीची क्वालिटी, एवढी चांगली पपई आणि कमी कालावधीत ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जेवढं आज जे काही चांगलं दिसतंय इसाक इनामदार यांच्या शेतातलं ह्याचं फक्त एक कारण नाही की बाबा नुसतं काय ते आमचं मार्गदर्शन किंवा आम्ही व्यवस्थापन केलंय म्हणून नाहीये किंवा एखाद्या कुठल्या ठराविक एकाच कंपनीची कुठल्या तरी औषधं वापरली असं होत नाही. तर शेतकऱ्यांनी हा गैरसमज बाजूला काढावा की बरेच वेळेस काय होतं बळी पडतात लोक. मग ही लास्टच्या स्टेजला पपईला काय सोडू म्हणजे कोणतरी म्हणणं हा हे कॅन सोडलं होतं भयानक मोठी साईज आलती क्वालिटी आलती असं होत नाही. आज पपईच्या लावलेल्या दिवसापासून ही असं घाम पुसतात इथं आणि ही रिअलिटी आहे. त्यामुळंच आज एवढी चांगल्या पद्धतीची पपई किंवा आज चांगल्या पद्धतीची पिकं एवढी शेती डेव्हलप झालेली तुम्हाला दिसते. तर सांगायचा एक उद्देश आहे की एक व्यवस्थापन ही शेती म्हणजे थोडक्यात मी काय स्वतः पॉलिटिक्स किंवा आपण राजकारणी माणूस नाही आश्वासन किंवा खोटं आणि मोठं बोलायला. त्यामुळं ह्यात एकच सांगेन की सगळ्या बाजूनी इथं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. म्हणजे कधी कधी शेतकरी कसं करतात की आपल्या सोयीनुसार करायला बघतात. बरोबर. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की मग अशी गमतीत म्हणजे एक जण डोस जर टाकायचा तर नाही मग माझी म्हैस विकायची मग म्हैस विकल्यानंतर मी त्याचा डोस टाकणार आहे मग ती म्हैस काय लवकर त्याला गिरायक लागत नाही मग तोपर्यंत इकडे पीक अडचणीत येतं. अशा पण गरज आहे म्हणजे ही रिअलिटी आहे शेतकऱ्यांची की अशा पद्धतीचे पण काही शेतकरी आहेत. पण थोडंसं त्यातल्या त्यात शेतकऱ्यांनी एखादा आपण जर पीक लावतोय तर त्याचं थोडंसं आर्थिक खर्चाचं जे नियोजन आहे आर्थिक पुढं जी भविष्यात आपल्याला खर्च करायचा आहे त्या पिकासाठी तो कुठेतरी थोडासा बाजूला काढून त्याचं व्यवस्थापन केलं. नाहीतर काय होतं एकदम डेअरिंगनं शेतकरी लावतात मग परत कुठंतरी बॅकफुटला यायला चालू होतं म्हणजे होत नाही मध्येच आणि थांबायचं. आज 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 परिस्थिती पण अशी आहे का जर तुम्ही केलं तर केलं तर दिसेल. आज शेतीतला असं आहे की बाबा तुम्ही केलं म्हणूनच दिसते ना हे असं काय उगाच दिसत नाही किंवा म्हणजे शक्य पण नाही बाबा नुसतीच पपई लावली असती आणि काय तर करत राहिला असतं तर असं नाही. हे कष्ट आहे त्याच्या मागे थोडासा खर्च केलेला आहे वाढीव आणि जरी तुम्ही आज खर्च दिसत असला तर त्या खर्चाच्या तिप्पट चौपट पैसे तुम्हाला परत मिळणार म्हणजे रिटर्न आहे ना शेवट. तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय तर रिटर्न मिळत नाही. लॉटरीचं तिकीट लागायचंय पण लॉटरीचं तिकीट जर आपण विकतच नाही घेतलं आधी तर लॉटरी लागणार कशी लागतच नाही. तर असा प्रकार आहे. तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये सांगायचं आहे का शेतकऱ्यांना की जर तुम्हाला पपईचं पीक निवडायचं असेल तर आधी इसाक इनामदार सारखे जे काही शेतकरी आहेत ज्यांनी यश संपादन केलेलं आहे अशा लोकांची चर्चा करा. नाही चर्चा शक्य येऊन बघा, नाही येऊन बघणं शक्य व्हिडिओ आहेत तिथं बघा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही व्यवस्थापन करा. नाही तर कसं होतं आज ह्यांनी लावली म्हणून लगेच शेजाऱ्यांनी लावून चालत नाही. त्यावेळेची परिस्थिती तिथली जमीन त्यांची आर्थिक परिस्थिती वेगळी असते त्या पिकाला. आज ही पण लय मोठी गोष्ट आहे म्हणजे आर्थिक नियोजन शेतीतलं करणं तिथंच सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे काय म्हणू आपण सोंग सगळे जे आणता येतात पैशाचं सोंग आणता येत नाही. त्यासाठी खर्च करण्याची जी एक नियोजनबद्धता आहे तर ती सुद्धा शेतकऱ्याने आपण जी पीक करायला घेणार आहे त्याच्या आधी त्याची जुळणी पण करणं गरजेचं आहे. नाहीतर मग ते बऱ्याच गोष्टीत लिमिटेशन येतात. आपल्या सोयीनुसार खत पाण्याचं व्यवस्थापन करून अशा पद्धतीने पीक येत नाही. त्या पिकाच्या सोयीनुसार किंवा पिकाच्या वाढीनुसार पिकाच्या ठराविक काळानुसार त्याचं सगळं व्यवस्थापन करावं लागतं. तर ह्या सगळ्या बाबीत आता खर्चाकडे येऊ आपण. ह्या कलिंगड सोडता एक साधारणतः 57 दिवसात कलिंगड गेलं आणि तिथनं पुढचा पपईचा एक अंदाजे खर्च किती झाला असेल बघा आपल्याला? साधारणतः एक 1.25 लाख पर्यंत आपला खर्च आलेला आहे. 1.25 लाख रुपये. 2.5 एकर ही बाग आहे. मग इन्क्लुडिंग काय काय धरलं ह्यात समजा त्याच्यामध्ये सगळ्या काय 12 ते 15 फवारणे त्याचबरोबर भेसळ 2 स्पेशल जे ह्याला गेले त्याचबरोबर खुरपण असेल आळवण्या ग्रास कटिंग किरकोळ खर्च आणि थोडासा गावखत जो आपण पहिला होता तो सुद्धा ह्याच्यामध्ये थोडासा जो 6 टेलर टाकला होता 2चा खर्च ह्याच्यामध्ये पकडलेला आहे. तर असा एक अंदाजे एवढा जे सांगतोय ह्याच्यामध्ये 1.25 लाखापर्यंत आपला खर्च आलेला आहे. 1.25 लाख रुपयेपर्यंतचा हा खर्च आहे. त्याच्या आधी पपईच्या सुरुवातीलाच कलिंगडाचं उत्पन्न पण घेतलेलं आहे आणि हे कुठंतरी आज 2.25 एकर ना रान क्षेत्र 2.25 एकर पकडू शकता. तर 2.25 एकरातनं आज 7 महिन्यात 7 ते 7.5 महिने आज झाले. पहिलं पीक
पीकचे पैसे हातात आले, त्याच्यानंतर ही दुसऱ्या पिकाची आता सुरुवात झाली. आणि मी ऑन रेकॉर्ड ह्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगतो, किमान अजून इथनं पुढचे 6 ते 7 महिने हा प्लॉट अतिशय सुंदर पद्धतीने चालेल. कारण त्या झाडाची वाढ, क्वालिटी हे सगळं एकदम सुरुवातीला मी व्हिडिओ करतोय, त्यामुळे पपईची झाडं तुम्हाला भले खुज्जी दिसत असते, पण आणखीन येणाऱ्या अजून 3-4 महिन्यामध्ये पुढं वर पपई लागायला चालू आहेत, खालून हार्वेस्टिंग चालू आहे. तर ह्या पद्धतीनं सगळं व्यवस्थापन होणार आहे. आणि भविष्यात मिनिमम म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगतो की अतिशयोक्ती, मोठं कॅल्क्युलेशन, म्हणजे बऱ्याच न्यूज येत होते 2 एकरात 20 लाखाचं उत्पन्न, असं 40 लाखाचं झालं, असं नाही. रिएलिटीला धरून म्हणजे कुठल्याच पद्धतीची जास्त काय म्हणू आपण ओव्हर ॲडव्हर्टाईज नाही ह्यामध्ये, की 35 ते 40 किलोची सरासरी जरी आज पकडली आणि आपले 2600 रुपये, त्यातनं एक 200 कडे कोपरे इकडे तिकडे सोडून द्या, एक 2400 तरी रोप घट्ट, 2400 घट्ट रोप आहेत. 35 ते 40 किलोची जरी रास पकडली आपण, 35 न जरी पकडली तरी किती होते, साधारणतः एक 75 ते 80 टन. 80 टन. तर 80 टन हा माल सद्यस्थितीचा विषय. हा सद्यस्थितीचा, अजून निघणारा तर नंतरचा विषय. पण सुरुवातीला सांगितलं की मोठं कॅल्क्युलेशन आपण सांगत नाही, कमीत कमी कॅल्क्युलेशन, कमीत कमी सगळ्या जरी गोष्टी कॅल्क्युलेट केल्या आणि तुम्हीच एक अंदाजे सांगा. मिनिमम जर आता पपईचा 20 रुपये 25 रुपये तर रेट असतोच, पण अजून त्यापेक्षा कमी ना, आज आपली 17 रुपयाने गेली ना, 17 रुपये. हा, मग 20 रुपये प्रमाणे जरी म्हणलं तर किती रुपयेपर्यंत उत्पन्न होईल. साधारणतः जर का 80 टन जर का माल निघाला सद्यस्थितीला तसा वाटतोय आणि ते 100% निघणार. वरचं जे सध्या सेटिंग चालू आहे तो वेगळा विषय. सध्या 80 टन जरी पकडला आणि 20 रुपयाने जर का गेला तर त्याचे साधारणतः 15 ते 16 लाख रुपये होतील. आणि अजून एक मेंटेनन्स मी म्हणतो 1 लाख रुपये धरला. मेंटेनन्स इथून पुढे इथून पुढचा 1 लाख रुपये धरला, ती निघेपर्यंत समजा अजून एक 3-4 महिने समजा. तरी पण एवढ्या चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन म्हणजे माझ्या मते वर्ष होईल का नाही होणार तोपर्यंत, समजा 7-5-12 म्हणलं तरी वर्षाच्या आत, म्हणजे वर्षाच्या आत 2 पिकं कलिंगड आणि पपई मधून एकदम चांगल्या पद्धतीचं उत्पन्न. आणि हे उत्पन्न जे सांगतो 3 एकरातलं आम्ही सांगतोय, बरोबर 3 एकरच धरून आपण आता ते 16-17 लागते आणि कलिंगडचे 3-4 लाख, म्हणजे एक 20 लाख रुपयाचं उत्पन्न 3 एकरातनं. आणि जर त्याला डिवायडेशन केलं तर 20 ला 3 7 21 समजा 6.5 लाख रुपयाचं उत्पन्न निव्वळ नफा सुद्धा राहायला काय अडचण नाही. शेवटी कसं आहे, शेतकऱ्याचे पैसे जोपर्यंत खिशात येत नाहीत तोपर्यंत तुम्ही काय खरं नाही. 99% अंदाज हा खरा ठरेल असं इथली परिस्थिती आहे. आणि कलिंगडचा सुद्धा तोच अंदाज सांगितला होता तसा खरा पण ठरलेला आहे. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये आपण कमी सांगितलं, उत्पन्न जादा निघालं, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये शेतकऱ्यांना एकच सांगायचं की असे जे शेतकरी आहेत जे प्रॉपर नियोजन करतात आहे, प्रॉपर व्यवस्थापन करतात आहे, ह्या शेतकऱ्यांच्याकडून काही प्रेरणा घेण्यासारखी आहेत. तर त्यासाठी तुम्ही आधी जी पीक निवडणार आहे त्याआधी पूर्ण माहिती घ्या, त्या अशा शेतकऱ्यांचे सक्सेस स्टोरी बघा, काय व्यवस्थापन केले बघा. ह्याच्यामध्ये कुठलेही बोगस किंवा काहीतरी मोठेपणाने सांगणं असं अजिबात नाही. जी रिॲलिटी आहे, खरी वस्तुस्थिती आज शेतीची जी काय आहे किंवा आपण जे दाखवतोय हे जे आहे तेच दाखवतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय काय की शेतीमध्ये आता आज कॅमेरा जर पाठीमाग फिरत असेल ना प्रशांत, तुम्ही फिरवून दाखवा. फक्त आता रोडच मध्ये आणि ह्याच पपईच्या बागेच्या समोर केळीची बाग आहे. तर ही केळीची बाग आता बघताय ना तुम्ही, पूर्ण दाखव काय बरोबर तुमच्या पाठीवरच आता. हा, ही जी केळीची बाग चालू आहे, ही जी केळीची बाग बघताय ना, ही आता फक्त 2.5 महिन्याची बाग आहे. आणि येणाऱ्या भविष्यात ह्याच केळीच्या बागेतून आणखीन एक इसाक इनामदार यांची सक्सेस स्टोरी तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे जेवढे काही पिकं आता नवीन येतील त्याची एक सक्सेस स्टोरी ही हमखास बघायलाच मिळणार आहे. आणि खरंच आहे, म्हणजे काय म्हणू, एक आदर्श शेतकरी म्हणू किंवा एक आयडियल शेतकरी, बाबा पारंपरिक शेती किंवा पारंपरिक जी नाव आहे किंवा आपल्यावर जी एक शिक्का पडलेला आहे द्राक्षाचा, तो इथं पुसून काढत नवीन पिकं घेऊन इथे एक नवीन वाट तयार करून दाखवले इतर शेतकऱ्यांना सुद्धा. ही पिकं मी घेतली, मी सक्सेस करून दाखवले आणि तुम्ही सुद्धा हे करू शकता.
म्हणजे शेवट कसं आहे, तुम्ही तुमच्याकडे कोणतरी कोणाकडे तरी बघून सगळी वाटचाल करत असतात. असं कोणतरी कुणीतरी वाट केलेली असते आधी पुढे. सांगायचा उद्देश असा की ज्यावेळेस भाऊजींचा विचार होता की आपण पपई लावायची, आणि हाच विचार ज्यावेळेस 4-5 वेळा गप्पा टप्पामध्ये मित्रमध्ये ह्यांनी मांडला, त्यावेळेस ह्यांना जे प्रश्न विचारले ते निगेटिव्ह होते त्यांचे. असं असते काय, किंवा हे शक्यच नाही, आता पण कुठं पपई लावलीच नाही, आपण पपई बाजारात गेलो तर घेतो का, म्हणजे तुम्ही कशाला लावताय, मग त्यापेक्षा द्राक्षी लावा. पण एक वेगळी वाट आपण केली आणि त्याच्यामध्ये वाट तयारच झाली. यांना भविष्यात दिसेल सुद्धा त्या वातावरण बरेच. सुरुवातीला मी पपईचं पीक घेणार होतो, आणि जे कल्याण मध्ये जे उद्देश घातला ते ह्याने घातला. माझं नव्हतं, मग शेपटाकीच पीक तुम्हाला घ्यायचं, फक्त लावा. पण पपई जाणवली होती, आणि तशी ती जशी म्हणली त्यापेक्षा डबल झालेली. नाही, यात कसं आहे, तुमचं डोक्यातच एवढं क्लिअर कट होतं की मला आणायचं जाईन करायचं. आपण सुशिक्षित असल्या कारण आपण काय बघतोय की आंतरपीक ह्याच्यामध्ये चालतंय, ही गोष्ट होती. आणि आमच्या कवठेळी गावामध्ये विश्वजित भोईटे आणि सुहास अण्णासाहेब पाटील हे माझे समवयस्कच आहेत, आणि बागामध्ये ते प्रसिद्ध पण आहेत. मग त्यांचे मी स्वतः वैयक्तिक जाऊन प्लॉट बघितले, ह्यांच्यामध्ये आम्ही चर्चा केली, ह्यांना ह्या विचारामध्ये सामावून घेतलं. ह्यांचा होकार आल्यानंतर मग त्याची आम्ही भागदौड सुरू केली, आणि ते जसं सांगतील किंवा त्यांना जे योग्य वाटलं ते आपण ह्या ठिकाणी प्रत्यक्षात उतरवलं, आणि ह्याच्यामध्ये आपण सक्सेस पण झालो. आता प्रत्येक वेळेस शेतकरी म्हणतो की शेती परवडत नाही, त्यांच्यासाठी मी म्हणेन की शेती परवडत नाही. काही शेतकरी म्हणतील की शेती परवडते, त्या शेतकऱ्यांसाठी म्हणेन की मी शेती परवडते. ह्याच्यामध्ये आमचे मामा इरफान मुलानी साहेब यांचं एकच वाक्य आहे, ते दोन्ही शेतकऱ्यांचे परवडत नाही म्हणतात त्यांच्यासाठी पण, आणि जे परवडते म्हणतात त्यांच्यासाठी पण. आमच्या मामाचं एकच वाक्य आहे, केल्याने होते रे, आधी केलीची पाहिजे. बस, म्हणजे ही रिअलिटीच आहे, खरीच गोष्ट आहे ही. आणि मी ह्याच्या आधी पण म्हणलं का की प्रत्येकाला दोन बाजू आहेत, म्हणजे चांगली पण वाईट. आता आंतरपीक घेताना सुद्धा हे कसं म्हणलं की आम्ही बघितलं केलं, म्हणजे ते मी आलो, मी पाहिलं, मी जिंकून घेतलं, तसा प्रकार आहे. पण हे सगळ्या गोष्टी आहेत, जशा दोन बाजू आहेत ना तशा दोन्ही बाजू आहेत. एखाद्या शेतकऱ्याला अनुभव चुकीचा पण आला असेल, म्हणजे आंतरपीक घेतल्यामुळे त्याला लॉस पण झाला असेल, असं पण आहे. पण ही त्या परिस्थितीनुसार त्या शेतकऱ्यांनी डिस्कस करून ठरवावं, किंवा मार्गदर्शन करणारा एखादा व्यक्ती चांगला असेल त्याच्याशी डिस्कस करून ठरवावं, घ्यायचं नाही घ्यायचं. आणि स्वतःच्या जबाबदारीवर परत काय होतं, नाही तर म्हणजे यशाला सगळेजण जबाबदार असतात, पण अपयशाला जबाबदार नाही, असा विषय. प्रत्येक शेतकऱ्यासाठी मी एवढंच म्हणेन की तुम्ही प्रत्येक कोणतंही पीक घ्या, त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीला पूर्ण नॉलेज आहे किंवा जे कन्सल्ट करू शकतात अशा व्यक्तीच ऐका, नाहीतर अपूर्ण ज्ञान तुम्हाला कुठेतरी बुडवल्याशिवाय राहणार नाही. आणि ऐका पण असं म्हणत नाही मी, तर म्हणजे 4 बोटाचा फरक आहे कानात आणि डोळ्यात, ती फरक सुद्धा तुम्ही कमी करा. म्हणून मी मगाशी पण म्हटलं की आधी पपईचे प्लॉट असे इसाक इनामदार यांच्यासारखे जाऊन बघा, ज्यांना पपई लावायचे, ज्यांना कलिंगड लावायचे, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ठरवा. म्हणजे होतं काय, नुसतं ऐकून पण बऱ्याच गोष्टी होत नाहीत. जोपर्यंत तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघत नाही प्रत्यक्ष, तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होत नाहीत. तर आजच्या ह्या सगळ्या हे सक्सेस स्टोरीमध्ये आज बनाना हाऊसच्या माध्यमातून आज कलिंगड, आपण पपई, केळी केलेली आहे, रोपापासून सगळं नियोजन केलेलं आहे. तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये एक 100 मार्क आम्हाला ऑन रेकॉर्ड सांगायचे, म्हणजे कॅमेरा चालू आहे म्हणून वाढवून सांगायची गरज नाही. किंवा जर काय चुकीच्या काय गोष्टी असतील किंवा जे काय तुम्हाला अजून ह्यात काय सुधारणा असेल ती पण तुम्ही ऑन रेकॉर्ड सांगा. असं म्हणजे की कॅमेरा चालू आहे म्हणून तुम्हाला आधी काहीतरी मी सूचना दिलेत आणि तुम्ही मग मार्क द्या, असं नाही आहे का? तर मार्क तुम्ही द्या नंतर, असं नाहीये. तुम्हाला मनापासून जे वाटते ते सांगा, आणि का देणार आहे तुम्ही मार्क ते पण अंक आमचे भाऊजीच देतील. त्याच्या आधी मी सांगतो सर्व शेतकऱ्यांना, आम्ही जे सक्सेस झालोय हे तर समोर असणे जाधव साहेब. आता ही काय भावनिक होऊन बोलत नाही किंवा काहीतरी आमिषापोटी मी अजिबात बोलत नाही. ह्याच्यातील आतापर्यंत कलिंगड पासून आतापर्यंत जेवढ्या काही व्हिजिट झाल्या त्यांच्या जवळजवळ एक 20 ते 25 व्हिजिट झाल्या. ह्याच्यामध्ये आम्ही 10 ते 15 व्हिजिटलाच फक्त हजर होतो. बऱ्याच वेळा जाधव साहेब स्वतः येऊन फिरून गेलेत हे आम्हाला माहित सुद्धा नाही. मग अशा व्यक्तींसाठी आम्ही नेहमी त्यांचे काय म्हणतो आभारी राहू. आणि राहिला विषय ह्यांच्या बनाना हाऊसला जवळ आहे म्हणून मी येते बरं का. राहिला विषय बनाना हाऊसला अंक देण्याचा, गुण देण्याचा ते भाऊजी देतील. माझ्या हिशोबान तुम्हीच द्या, कारण सगळं मार्गदर्शन तुमच्याकडे दिले. कारण की पर्सेंटेज मध्ये 100च्या वर जाता येत नाही, कारण की
कलिंगडमध्येही आपण शूटिंग करण्यायोग्य यशालाच मार्क द्यायचे. यशाचं आपलं शूटिंग झालं आणि तो यश सर्वांनी त्याचे कौतुक केलं. आजही आपण बघतोय या ठिकाणी आलेला एकही व्यापारी हा प्लॉट किंवा वाईट आहे किंवा खराब आहे रिजेक्ट एकाने केला नाही. प्रत्येक एक तर व्यापारी असे आले होते की एवढ्या तालुक्यामध्ये माझ्याकडे 40 प्लॉट आहेत, त्याच्यामध्ये तुमचा 1 नंबरला प्लॉट आहे असं त्यांना या ठिकाणी आपलं तोंडानं सांगितलं. आणि तो सध्या आपल्याला माल मागतोय, परंतु त्याचा 1-2 रुपया रेट कमी असल्याने आपण त्याला दिलेलं नाही. पण ह्या बनाना हाऊसच्या माध्यमातून आम्हाला कलिंगडमध्ये त्यांनी सक्सेस केलं, त्याची तुम्ही सक्सेस स्टोरी बघू शकता. आज पपईची या ठिकाणी सक्सेस स्टोरी आम्ही सांगण्याकरिता या ठिकाणी बसलोय. तर ह्याच्यामध्ये सुद्धा बनाना हाऊसने आम्हाला परिपूर्ण बनवलंय. आणि मागं तुम्ही केळीचंही बघू शकता, त्याच्यामध्ये बरीचशी लोक येणारी म्हणतायत की 2.5 महिन्याचा प्लॉट नसतानाही 4 महिन्याचा प्लॉट असावा. तर हेही बनाना हाऊसच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर या ठिकाणी 100च्या वर जर का मला काही मार्क्स असतील, गुण असतील तर मी ते दिले असते. त्या ठिकाणी मी डेफिनेटली सांगू शकतो की या बनाना हाऊसच्या गायडन्सला, सल्ल्याला, मार्गदर्शनाला मी 100 पैकी 100 मार्क देईन. तर सांगण्याच्या पाठीमागचं ही मार्क घेण्या पाठीमागचं काय कारण आहे, तर सगळं आपण एक्झाम दिली, सगळं केलं आणि त्याचे मार्कच नाही माहीत झाले तर मग ती काय समजत नाही ना, रिझल्टच नाही हातात आला. आणि हे रिझल्ट फक्त काय आहे, हे आकडे काय महत्वाचे नाही. हे मार्क म्हणजे आमचे ऍक्च्युली आम्ही मागतोय, पण ऍक्च्युली ह्यांच्या यशाचे ही मार्क आहेत. ते ह्यांनी जी सक्सेस मिळवलेलं आहे हे त्या सक्सेस स्टोरीचे मार्क आहेत. आणि एक लास्ट शेवटचा मुद्दा मी सांगतो, ज्या पण काय आजपर्यंतच्या जेवढ्या सक्सेस स्टोरी आहेत त्या सक्सेस स्टोरी शेतकऱ्याच्या सोबतच्या स्टोरी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ असं एबीपी माझाच काहीतरी कुठंतरी एखाद्या इमारतीला आग लागली आणि तिथं कव्हरेज करायला गेलेत, किती नुकसान झालं, किती फायदा झाला असं नाहीये. एक केळीचं रोप लावल्यापासून 11 महिन्यापर्यंत त्या शेतकऱ्याचं घड उतरायला येईपर्यंत आम्ही त्याच्या सोबत असतो. म्हणजे त्या शेतकऱ्याच्या सक्सेस स्टोरी सोबत माझी सुद्धा एक सक्सेस स्टोरी असते त्याच्यासोबत. म्हणजे आणि ही खरी गोष्ट आहे, आज कलिंगडचं रोप लावलं तिथनं 60 दिवसापर्यंत त्या शेतकऱ्यासोबत असतो. म्हणजे नाही की आयतं रेडीमेड नाही का लाखोचं उत्पन्न झालं आणि कोट्यावधी रुपये मिळवले, अशा सक्सेस स्टोरीला काहीही अर्थ नाही. आणि शेतकरी इथंच फसतात आहे, ही बी सांगतो तुम्हाला, रिअलिटी आहे. म्हणजे अशी कुठेतरी एक टॅगलाईन आली असती, आम्ही 4 एकरात कोटीची शेवगा लावला आणि 4 एकरात लखपती झाला आणि करोडपती झाला, असं नसतंय. अशी नाहीये पण ही गोष्ट. पण सांगण्या पाठीमागचं आहे की 1001 सक्सेस स्टोरी आहेत, त्या सगळ्या सक्सेस स्टोरी ह्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या आहेत. प्रत्यक्ष त्या शेतकऱ्यासोबत मी पण भले शारीरिक काम नसेल केलं कष्टाने, पण थोडंसं मानसिक सगळ्या गोष्टी आपण ते जेवढं काय आपलं ज्ञान आहे ते इथं लावलेलं आहे. आणि टेक्नॉलॉजी म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, एक्सपिरियन्स प्लस नॉलेज म्हणजे अनुभव आणि ज्ञान ह्या दोन्हीला मिळून तंत्रज्ञान तयार होतं. तर हे सगळं तंत्रज्ञान हे व्यवस्थापन बनाना हाऊसच्या माध्यमातून केलं. आणि त्यांची ही सक्सेस स्टोरी भविष्यात ज्या शेतकऱ्यांना पपईची लागवड करायची असेल त्यांनी आधी अशा शेतकऱ्यांच्या सक्सेस स्टोरी बघा, प्रत्यक्ष जाऊन बघा. नाही शक्य यांचा नंबर मागा, त्यांचा नंबर दिला जाईल, तुम्ही यांच्याशी चर्चा करा आणि मग तुम्ही पिकाचं नियोजन करा. आणि ते पिकाचं नियोजन करत असताना प्रॉपर सुरुवात कशी होते त्यावर त्या गोष्टीचा शेवट अवलंबून असतो. त्यामुळं सुरुवात चांगली झाली तर शेवट ह्या पद्धतीनं तुम्हाला बघायला मिळतोय त्या पिकाचा. तर त्यासाठी हे सगळं व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही गुगलवर bananahouse.co.in ही आमची वेबसाईट आहे, तिथूनही तुम्ही माहिती मिळवू शकता किंवा पट्टीवर जो नंबर येतोय त्याच्यावरही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नवीन ठिकाणी नवीन शेतकऱ्यासोबत यानंतर पण आपण भेटूया. तत्पूर्वी आजच्या या सक्सेस स्टोरीत इथंच थांबूया. सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.